भारत के पश्चिमी घाट को मंडित करने वाले इस महासागर के बीच में खड़े होकर एक ऐलान करने की कोशिश मैंने की है। अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा और कमल खिलेगा, और आज खिल गया है। मुंबई महानगरपालिकेवर भाजपा महायुतीने निर्विवाद यश मिळवलं असून यशाचा जल्लोष साजरा करण्यासाठी पंतप्रधान मोदींसारखे दिसणारे हुबेहूब कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत। सर, अनेक वर्षानंतर भाजपा महायुतीची सत्ता येते, काय सांगाल? नाही, आणि काय मोदींचं कार्य आणि मुख्यमंत्री श्रीमान फडणवीस जी यांचं जे कार्य आहे, मग एकनाथ शिंदे जी आहेत आणि आपले पवार जी आहेत, दादा आहेत, या युतींचं जे काही कार्य आज पाहतो आहोत त्याच्यामुळे इकडचा जो जनसमुदाय जो आहे हा प्रभावित झालेला आहे, आणि ना भूतो ना भविष्यती असा हा यश आज आम्हाला मिळालेला आहे। त्याच्यामुळे असं आहे की हा आनंद वेगळा आहे। आणि आज आपण बघतो या प्रदेश कार्यालयामध्ये लोकांची गर्दी आहे हा विजय सोहळा पार पाडण्यासाठी, आणि तिथेही मला आमंत्रित केलं, आज मी तिथे आलोय। मी सुद्धा अनेक वेळेला जात असतो, प्रचार करत असतो आणि खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळत असतो, आणि तो आज मिळाला, आणि आज मी सुद्धा या जल्लोषात सामील झालेलो आहे। आपण हुबेहूब मोदींसारखे दिसता, तर कधी कार्यकर्त्यांची गल्लत होते का? अनेक वेळा होते। आता तुम्ही माझ्याबरोबर चला, त्यांना तसंच वाटणार आहे आणि मग ते खूप खुश होणार आहेत। मोदीजी तसं पाहिलं तर सर्वसामान्यांमध्ये जाणं त्यांच्यासाठी मुश्किल आहे सिक्युरिटीमुळे, परंतु माझ्यासारखी व्यक्ती ज्यावेळेला जाते त्यावेळेला मग ते लोक जी आहेत फोटो काढण्यासाठी खूपच एक्साइट असतात, सेकंड करण्यासाठी असतात, आणि हे त्यांना जो आनंद मिळतो हे माझ्यासाठी सामाजिक कार्य, आणि मी ते करत असतो, वर्षानुवर्ष करतोय। 2014 पासून मोठ्या प्रमाणात मी काम करत आलेलो आहे, प्रचाराचं काम करतोय। नुसतं या भारतामध्ये नव्हे तर विदेशात सुद्धा मला बोलवलं जातं, आणि तिथेही मोदीजींच्या विचारांची देवाणघेवाण मी करत असतो। आपण सुरुवातीपासूनच भाजपचे कार्यकर्ते होता? होय हो, अर्थात पहिल्यापासून मी RSS मध्ये सुद्धा होतो, लहान असताना RSS मध्ये सुद्धा संघामध्ये असायचो मी, आणि आता काय 2014 पासून 13 पासूनच मी चेहरा मॅच झाला आणि मोठ्या प्रमाणात काम करायला लागलो, आणि बस मोठ्या प्रमाणात करतोय मी। पण कधी मोदींकडून असा काही निरोप वगैरे किंवा कुठल्या नेत्यांकडून असं काही एखादा संदेश वगैरे आला का तुम्हाला? नाही, येत असतात मला भेटण्यासाठी वगैरे। दिल्लीला सुद्धा अनेक वेळा जाऊन आलेलो आहे, आता इथेही मला बोलवण्यात आलं म्हणून आलेलो आहे। प्रचार सुद्धा मोठ्या प्रमाणात मी करत असतो, तर हे करत असतो। मोदी साहेबांचं चालण्याची एक खूबी आहे, बोलण्याची एक खूबी आहे, तर त्या पद्धतीने तुम्ही कधी करण्याचा प्रयत्न केलाय का? नाही, मोठ्या प्रमाणात करत असतो, कारण लोकांना अपेक्षा असते की नुसता चेहरा असून नाही चालत, मग ते माईकही देतात। मग त्यावेळेला मोदीजींचे विचार मांडताना थोडासा आवाजही माझा बराचसा सेम आहे, आणि भाई और बहनों मित्रों वगैरे म्हणत भाषणाला सुरुवात करत असतो, आणि लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळत असतो।